बॅट्समन पाठवायचे, चला सलामी जोडी पाठवायचे लवकरात लवकर प्लीज. बंद्रा मारुती काल्लेर आणि दोन्ही संघाचे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक परशु हाताळण्यासाठी येतोय. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये प्रवेश करते. सुनील पाटील आणि संतोष पाटील. सामना आपण पाहतोय बंद्रा मारुती काल्लेर विरुद्ध जय बजरंग कारिवली. सन्माननीय पाहुणे मंडळी मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुनील पाटील आणि संतोष पाटील ही सलामी जोडी आपण पाहतो. स्ट्राईकला असणार तो सुनील, नॉन स्ट्राईकला असणार तो संतोष. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो मान्यवर कक्ष एनच्या टोकाकडून परशु. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता, मिड विकेट रिजन मध्ये ढकलून काढलेला आहे. हिट विकेट झालेला आहे, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर आदरा बसतोय तो म्हणजे बंद्रा मारुती काल्लेर या संघाला. हिट विकेटच्या रूपाने बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय फलंदाज सुनील. चला फलंदाज द्यायचे लवकरात लवकर. बंद्रा मारुती काल्लेर आपण वेळेसंदर्भात सहकार्य करा. प्रशांत येतोय सुनील याची जागा भरून काढण्यासाठी. यावेळेस सुरेख चेंडू गॅप मध्ये फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे, नाही अडवू शकत क्षेत्ररक्षक. नॉन स्टॉप सीमारेषा पार, चौकार. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय पहिल्या चेंडूवर प्रशांत. चौकारानिशी 1-4 ही धावसंख्या धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खेचलेला अतिशय क्लासिकल फटका. गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मधून चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा परशु सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्या दरम्यान एकच धाव. एका धावेची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 5. 1-5. परशु पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅकफुट जाऊन कट केलेला आहे. प्रेक्षणीय फटका. फक्त आणि फक्त नक्कीच एफर्ट कमी आणि रिझल्ट मॅक्सिमम आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावांनिशी ही धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. 1-9. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. परशु पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस चेंडू शरीरावर आदळतोय, त्या दरम्यान
एक धाव, पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 10. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करताना धावसंख्येला आपण पाहतोय. परशु यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ढकलून काढलेले आहे. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न होतोय आणि या इथे फलंदाज पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. आणि या इथे फलंदाज बाद. फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद झालेला आहे. धावसंख्या 11 झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 11. नवीन फलंदाज येतोय संतोष तरे. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येते गोकुल. आणि आपण ओव्हर झाले. आपण कॅमेरामॅन आपण VIP डाईस कडे वळायचं आहे. यावेळेस चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतायत. आपण स्वागत आणि सन्मान करतोय. ऍडव्होकेट प्रदीपजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान होतोय. प्रदीप भोईर यांचे स्वागत होतोय. सॉरी, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपले आजचे प्रमुख मान्यवर ऍडव्होकेट प्रदीपजी भोईर यांचे स्वागत आणि सन्मान होतोय. यावेळेस सुरेख चेंडू कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाहीये. यष्टिरक्षक आपली भूमिका बजावतोय. निर्धाव चेंडू. यानंतर सन्माननीय किशोरजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान होतोय. मोहनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते. हे सुद्धा ऍडव्होकेट आहेत. ऍडव्होकेट किशोरजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान होतोय. गोकुळ पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 13 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 13. यावेळेस सोडून दिलेलं आहे. पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटचा इशारा करतायत. एक अवांतर धावा झालेल्या ते 14. 2 बाद 14. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. चेंडू खाली.
क्षेत्ररक्षक सुंदर झेल, फलंदाज होते फेल, फलंदाज बाद. संदीप नाईक याने हा झेल पकडलेला आहे. यानंतर विजय संघ आणि मिड स्पोर्ट्स भरोडी या संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. आपल्या आजचे प्रमुख मान्यवर जे मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित आहेत, संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय दीपकजी म्हात्रे यांचा आपण बॅनर पाहू शकता. दीपकजी म्हात्रे ते नक्कीच आता मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित आहेत. आपले आजचे प्रमुख मान्यवर न्यू 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय दीपकजी म्हात्रे, ॲडव्होकेट प्रदीप भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1100 रुपयांची देणगीरूपी मदत झालेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. दरम्यान अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय. कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झालेले आहेत. मेघनाथ याची खराब फिल्डिंग पाहायला मिळालेली आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16. गोकुळ पुन्हा एकदा सज्ज होतोय. मान्यवर कक्षा यांच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. यावेळेस सरळ खेळून काढलेला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठल्याही प्रकारे यश प्राप्त झालेले नाही. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि या इथे फलंदाज धावबाद. बंद्रा मारुती काल्हेर या संघाला बसणारा हा 4था हादरा. धावसंख्या 17. नवीन फलंदाज येतोय, चंदू येतोय, चंद्रवर्धन. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना आपण पाहतोय. जय बजरंग कारेवली विरुद्ध बंद्रा मारुती काल्हेर. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध लढताना आपण पाहतोय. मेहुल स्पोर्ट्स आणि वराल देवी न्यू 40+ या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहता. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024. संदीप नाईक येतोय गोलंदाजीसाठी. प्रशांत अजूनही खेळपट्टीवर स्थिर आहे. 5 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. 7 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. संदीप सज्ज होतोय. संदीप नाईक. यावेळेस चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. गचाळ क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. नक्कीच सन्माननीय नागेशजी त्रिपाठी यांचे इथे आगमन झालेले आहे. नक्कीच ते मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल, सुस्वागतम. आणि यानंतर समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो आमचे सहकारी समालोचक सुभाजी धुमाळ यांना. ओव्हर टू सुभाजी धुमाळ. धन्यवाद विकी. तर धावसंख्या 20. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे संदीप नाईक. तिसऱ्या षटकातले ते मात्र आपण पाहतोय या स्वतःच्या भागामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. 1 धावा पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. सुरू असलेला सामना आपण पाहतोय.
दोन नामांकित संघामध्ये एका बाजूला भद्रावती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला जयबजरंग कारिवली या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिले षटक पशुने हाताळलं होतं, दुसरे षटक गोकुल या गोलंदाजाने हाताळलं आणि तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी कारिवली संघाकडून संदीप यांनी स्वीकारलेली आहे. मिस टाइम फटका आहे, एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळी हे 2 धाव पूर्ण. दोन धाव पूर्ण आणि 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 24. यावेळी मात्र सुरेख फटका, भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमा बाहेर गेला. धावसंख्या 6 ने मुसळणी मारते. धावसंख्या 6 ने वाढून होती ती धावफलकावर 30 धावा, 3 नॉट. पहिला मोठा फटका आपण बघू या इनिंग मधील षटकार फलंदाज चंद्रवर्धन याच्या बॅट मधून. दोन्ही नामांकित संघ आहेत आणि दोन्ही तगड्या संघामधील सामना आपण बघतोय. भद्रावती काल्हेर विपक्ष जयबजरंग कारिवली. नंबर 1 संघ फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअरलेगच्या सीमा पार. आणखीन एक षटकार, सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वरते. 36 धावा. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे 12च्या सरासरीने 4 बाद 36 धावा. हे षटक संदीप नाईक याचं मात्र अतिशय महाग ठरलेलं आहे, कारण या षटकामध्ये संदीप नाईक यांनी तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत. मागील 2 चेंडूवर 2 षटकार चंद्रवर्धन याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. यानंतर सामना या सामन्यामधील विजय संघ विपक्ष मेन स्पोर्ट्स भरुडी पुढील सामना पाहायला मिळेल. मेहुल स्पोर्ट्स अँड वरालदेवी स्पोर्ट्स न्यू 40+ ताडाले आयोजित स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 40+ क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय जोगेन पाटील. तर यावेळी सामनाकारी फलंदाज प्रशांतने चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं, त्यानंतर प्रशांत थोडंसं शांत पाहायला मिळतोय. इथे समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक 2-2 लॉंग आणि चेंडूवर झेपवतोय, मात्र इथे मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत. अखेर गडी थकलाय. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढून होती धावफलकावर 38 धावा, 38. न्यू पॅटर्न आता मात्र मैदानामध्ये भद्रावती कालेर संघाकडून येतोय. मुकेश कालेर विपक्ष कारिवली ही लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते. यानंतर या सामन्यातील विजय संघ विपक्ष मीर स्पोर्ट्स भरुडी या 2 संघामध्ये असणार आहे. तर भरुडी संघाने आपण पूर्णपणे राहायचं आहे, कारण या मॅच नंतर लगेच टॉस केला जाईल. जोगेन पाटील सामना करेल फलंदाज चंद्रवर्धन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही, बॅटवर चेंडू घेता आला नाही. पंचांचा लेग बॅटचा इशारा होतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सूर्यकांत मोरे सर. अतिशय नामांकित असे पंच आहेत.
ते नाट्य कलाकार सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांची सांभाविक भूमिका खूपच गाजली होती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सध्या मुख्य पंथाच्या भूमिकेमध्ये आपण सूर्यकांत मोरे सरांना पाहतोय. इथे मात्र डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. चौकारने संघाचे धावसंख्या होते आकार धावसंख्या 4 ने वाढून होती ती धावलकर 43 धाव 43. शेवटचे षटक प्रगती पदावर आपण पाहतोय. योगेन पाटील शेवटचं षटक तोलतोय जे बदल कारिवले या संघाकडून. गतीमध्ये परिवर्तन रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न त्या फलंदाजाने केला होता आणि या रिव्हर्सचा फटका नक्कीच खेळताना फलंदाज मात्र इथे बाद होतोय. मोहन भोईर सरांचे गुरुवार हे नक्कीच दशरथ पाटील नेहमी म्हणतात की रिव्हर्सचा फटका म्हणजे एअर जावा फटका आणि मोहन भोईर सर नेहमी म्हणतात की लगा तो आबाद नाही तो फिर बर्बाद आणि तेच चित्र इथे पाहायला मिळते. त्रेचाळीस धावसंख्या आणखीन एक फलंदाज बाजून वेळामध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर 8व्या क्रमांक खेळण्यास आलेला आहे कैलास. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते स्थिर आहे 43 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय. पंचाकडे अशापूर नजरेने पाहिलं होते मात्र चतुर आणि चालाक पंच आपण सध्या पाहतोय सूर्यकांत मोरे सर. प्लॅन मिस निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना भद्रावती काले संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या त्या 43 आणि 44 धावांचं आव्हान इथे मात्र उभं केले जयबजरंग कारिवले या संघासमोर. तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. मोहन भोईर सर स्वागत जर असतील तर नक्कीच आपण स्वागत सत्कार संपन्न करायचे आहेत. नवीन 40+ भिवंडी क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय दीपक भाऊ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा मात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जातोय. दीपक म्हात्रे साहेबांचा हा हेतूची सन्मानित केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत भगवान पाटील साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल मोहनदादा भोईर यांना की आपण आपल्या शुभ असते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. मायेची उप देणारी शॉल आणि त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. मुकुंद सरांचं इथे आगमन झालं आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. आपण पाहू शकता मुकुंद सर यांचा हा सन्मान इथे केला जाते. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर आपल्यामध्ये त्रिपाठी साहेब हे उपस्थित आहेत. नागेश त्रिपाठी साहेब यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे आयोजक मोहनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातो हे आपण पाहू शकता.
प्रमुख अतिथी आपल्याला व्ही-आय-पी डॅशवर पाहायला मिळतात आणि भारतीय संस्कृती आपल्याला नेहमी शिकवते की अतिथी देवो भव. अतिथींचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. क्या बात आहे. आज नक्कीच आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅनेट गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा आणि हा सन्मान विद्यमान उपाध्यक्ष नक्कीच त्यांच्या वतीने हा स्वागत इथे केला जातोय. क्या बात आहे. नवीन फोर्टीप्लेसचे विद्यमान उपाध्यक्ष दीपकजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. आमचे एक्सपर्ट स्कोरर बड्डे बॉय आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा सन्मान उपाध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते केला गेलेला आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारे साल साल के दिनो 50,000 आणि बरोबर 4 वाजता नक्कीच त्यांचा बर्थडे इथे सेलिब्रेट केला जाईल. वाढदिवस नक्कीच साजरा केला जाईल. संदीप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत कालेर गावचे आणि त्यांचाही हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर या स्पर्धेचे आयोजक एकच वादा आमचे मोहनदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. सर्व पाहुण्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय आणि मोहन भोईर दादांच्या स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य असते की जास्तीत सन्मान कुठे होत असतात तर नक्कीच मोहनदादांच्या स्पर्धेमध्ये मोहनदादांच्या स्पर्धेचं हेच खरं तर वैशिष्ट्य राहिलेलं आहे. कुठलाही नक्कीच पाहुणा इथे नाराज पाहायला मिळत नाही आणि तेच वैशिष्ट्य नेहमीच मोहनदादांच्या स्पर्धेचं राहिलेलं आहे. इथे मात्र फुल टाच आणि फुल टाच वर फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिले. स्क्वेअरलेगच्या वरून सीमापार षटकार. शेतकऱ्याने आपलं अकाउंट ओपन केले फलंदाज परशु आणि शेतकऱ्याने अकाउंट ओपन होते जयबजरंग कारिवली संघाचं आव्हान येते 44 धावांचं. बरोबर 11.00च्या सरासरी प्रतिषेधकामागे धाव झळकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी जयबजरंग कारिवली या संघाला. आतापर्यंत न्यू 40 प्लेसचे जे 8 टुर्नामेंट झालेले आहेत त्यामध्ये आपण पाहतोय 4 अर्धशतके झालेले आहेत आणि त्यामध्ये तिसरं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम परशु पाटील या फलंदाजी नावे. काल चौथं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला जगदीश नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 93 धावा त्या फलंदाजांनी कोठून काढलेल्या आहेत. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक भिवंडीचं वंडर नक्कीच नेहमीच त्यांना म्हटलं गेलेलं आहे. सुनील गोलंदाजी ट्रॅकवर त्याचं स्वागत परशु आणि शेतकऱ्याने केलेलं आहे. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू चांगली वापसी करताना आपण बघतोय कटर डिलिव्हरी. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला मेन स्पोर्ट्स भरोडी विपक्षी या सामन्यातील विजय संघ आणि त्यानंतर सामना मरुआई दिवे विपक्षी सोनादेवी टेमघर. यावेळी चेंडूला लॉफ केलेला लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअर रिझर मधून. पंचाचा इशारा येतोय हा चौकार. सूर्यकांत मोरे सरांची एक वेगळी नक्कीच झलक आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वेगवेगळा इशारा त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. प्रथम आपण बघितलं तर चौकार देताना स्लो मोशन आणि त्यानंतर लगेच त्यांचा इशारा फास्ट होतोय.
प्रत्येक पंचांची एक वेगवेगळी नक्कीच शैली असते आणि आमच्या सूर्यकांत मोरे सरांची वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. अगदी वाईटचा इशारा देखील आगल्या वेगळ्या शैलीमध्ये दिला जातोय. यावेळी मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळत स्वतःच्या फाऊल मात्र असे झेल खरं तर अवघड असते. असे झेल घेतले जात नाहीत तर हाताला चिपकतात. धावसंख्या 11 जी सरासरी आवश्यक हवी आहे प्रति षटकामागे ती सरासरी आपल्याला 3च चेंडूमध्ये पाहायला मिळते. तर 11च्या सरासरी प्रति षटकामागे कारिवली संघाला धावा जोडायच्या आहेत. आव्हान इथे 44 धावांचं. पहिले षटक कालेर संघाकडून सुनील हा गोलंदाज हाताळतोय. तर यावेळी सामना करत फलंदाज योगेन. इथे मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद. 5 चेंडू नक्कीच इथे समाप्त झाले आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. मात्र 5व्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना आपण बघतोय गोलंदाज सुनील पहिला फलंदाज गोल्डन डक वर बाद होताना जोगेन. कालेरीतून सतीश उंबराटकर ज्यांच्या केसांची खूप चर्चा असते. अगले व्हील हेअरस्टाईल आणि सतीश उंबराटकर यांच्याकडून भद्रावती कालेर संघाला कालेरीतून हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सतीश उंबराटकर कालेर. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयबजरंग कारिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. आव्हान येथे 44 धावांचा 44 लक्षाचा योग्य तो पाठलाग केला जातोय. एक गडी जरी बाद झाला असला तरी मात्र जी आवश्यक धावगती हवी आहे सरासरी हवी आहे ती सरासरी आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंची जास्त लांबी कमी आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावले होते. आपण पाहू शकता दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता लॉफ्टेड फटका अगदी ऑफवली चेंडू होता आणि त्याला लॉफ केलं होतं. मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचले होते. कॉलिंग पाहायला मिळाली होती आणि आपण पाहू शकता दोघांचं भांडण आणि लाभ मात्र तिसऱ्याचा. मौका भी दिया और चौका भी दिया. धावसंख्या 4 ने वाढून होती. धावफलकावर 17 धावा. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे रनिंग बिटवीनसाठी कॉलिंग महत्वाचे आहे त्याप्रमाणे झेल घेण्यासाठी देखील कॉलिंग खूप महत्वाचे आहे. इथे मात्र लॉप केलेल्या चेंडूला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा फलंदाज वेगाने पूर्ण करतात.
या 2 धावने धावफलकमध्ये बदल होतोय. धावसंख्या 19. आपण सामना पाहतोय बंदरावती काल्हेर विपक्षी जयबजरंग कारिवली या 2 संघामध्ये आजच्या दिवसामधील हा चौथा सामना पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपदावर संतोष तरे दुसरं षटक बदलतोय. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेल्या या कवडरॉयचा फटका आपण पाहतोय कव्हर इजर मध्ये. आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत होतो. मिलिंद याची खेळी संपुष्टात. दुसरा फलंदाज बाद कारिवली या संघाचा. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतोय या संदीप नाईक. संदीप पाटील आणि संदीप नाईक नक्कीच कारिवली संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या फलंदाजामध्ये संदीप पाटील याचा नाही बाकी या भारतीय संघामध्ये संदीप पाटील नावाचा एक ग्रेट क्रिकेटर आपण पाहिला होता. आणि त्याच्या नावे मित्रांनो आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा जे विक्रम आहे इंग्लंडच्या बॉब विलिस ज्याची सर्वात नक्कीच जास्त रनअप होता. आणि त्या गोलंदाजाच्या विरुद्ध संदीप पाटील याने 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम देखील केलेला आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या मिडविकेटच्या वरून सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलकावर 26 धावा 26. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग जयबजरंग कारिवली संघाकडून केला जातोय. झेल ही नक्कीच सोडला गेला होता फलंदाज परशु याचा. आणि मी नेहमीच म्हणतोय की झेल सोडल्यानंतर जसं मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं आणि तशाच प्रकारे नक्कीच मात्र फलंदाज फ्री माइंडेड होतो आणि या फ्री माइंड मध्ये तो फलंदाजी करतोय. धावसंख्या 26 26 44 या लक्षाचा पाठलाग जयबजरंग कारिवली संघ करतोय. 14 चेंडूचा खेळ शेष आणि 14 चेंडू मध्ये इथून अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. समोर खेळल्या चेंडूला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षक यावेळी पाहायला मिळते आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी इथे फक्त मिळते. धावसंख्या 27 27. वैयक्तिक 25 धावसंख्येवर परशु फलंदाजी करतोय. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. 2 षटके समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 27. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. होम फोटोच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून नक्कीच आपण आवाज ऐकतोय व्हॉइस ऑफ पूर्ण विकी टावरे यांचा. काल व्हॉइस ऑफ दुनोळखी समीर ठाकरे यांचा देखील आपण आवाज ऐकला होता. एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये आज ज्यांचा वाढदिवस आहे ज्ञानेश्वर मुकादम यांना आपण पाहू शकता. मॅन ॲट गोल्डन फिंगर अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांना आपण स्कोरिंग करताना पाहिलेलं आहे आणि मॅच्युअर्ड स्कोरर म्हणून तालुका क्रिकेटमध्ये नक्कीच ते प्रसिद्ध आहेत. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे जयबजरंग कारिवली संघाला जय संपादन करण्यासाठी. गोलंदाज चंद्रवर्धन येतोय ज्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. 2 षटकारांच्या मदतीने 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. 5 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. येथे मात्र आपण पाहतोय या दिशा भरकटल्या 45 वाईट आव्हान धाव वाढीच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. 28 धावा 28.
यावेळी जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धावा इथे पूर्ण करतात. लेगपासचा इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्या 30. अकरा चेंडू आणि 11 चेंडू मध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय मेहुल स्पोर्ट्स अँड वरालदेवी स्पोर्ट्स न्यू 40+ ताडाले आयोजित स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 हे दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील चौथा सामना. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू 40+ क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बीट होते शिक्षक. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 31, 31. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे कारिवली संघाला विजयासाठी. स्वीप केलेल्या चेंडूला पॅडल स्वीपचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मधून सीमा पार चौकार. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. चौकारीने संघाची धावसंख्या 35 धावा, 35. इथे समोर खेळलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज संदीप नाईक याचा खेळ. या अगोदर चेंडूवर चौकार आणि त्यानंतर वारंवार फलटवार करताना आपण पाहतोय गोलंदाज चंद्रवर्धन याला विकेट प्राप्त करताना. धावसंख्या स्थिर धावफलकावर 35 धावा. संदीप नाईक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मात्र संदीप पाटील खेळपट्टीवर येतोय. आठ चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र विकेट टू विकेट चेंडू अगदी बुंद्यात चेंडू आदळला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. छोट्या बॅकलेपचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाज संदीप पाटील याला. संदीप पाटील याचं चांगलं स्वागत गोलंदाजाने केलेलं आहे. इथे मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक हलकासा अपील तिथे केला गेलेला आहे मात्र पंच संबंध आहेत. मात्र पूर्णपणे बीट यावेळी केलं होतं फलंदाजाला. तर 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या कारिवली संघाची आपल्याला पाहायला मिळते 35 धावा. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. म्हणजे अर्धा डझन चेंडू आहेत आणि पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी ज्याबद्दल कारिवली या संघाला. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये नक्कीच येऊन ठेपलेला आहे. पाहूया कुठला गोलंदाज आता मात्र काले संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. कुठल्या गोलंदाजी हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे पाहावं लागेल. कारण शेवटचा गोलंदाज ज्याला 9 धावांचं संरक्षण इथे करावं लागणार आहे. परशु वैयक्तिक 26 धावांसह खेळतोय आणि यंदाच्या काळामध्ये जी 4 अर्धशतके झळकवले गेले आहेत त्यामध्ये तिसरं अर्धशतक देखील त्याच्या नावे आहे. मॅन इन फॉर्म चांगला स्थिर झालेला आहे कारण खेळपट्टीवर आपण पाहतोय एक जीवदाने त्याला मिळवतात आणि त्या जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा देखील उचललेला आहे. कॅच इन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच असं क्रिकेटचं नेहमीच समग्र राहिलेलं आहे. कारण हिटमॅन रोहित शर्माला 4 धावांवर जीवदान दिल्यानंतर रोहित शर्माने 264 धावा देखील कुठून काढल्या होत्या हे विसरता येणार नाही. कारण जीवदान मिळाल्यानंतर फ्री माइंड फलंदाजी नेहमीच फलंदाजाकडून पाहायला मिळते आणि तीच स्थिती आपण पाहतोय सध्या फलंदाज परशु याची. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. जितू मात्र गोलंदाजी टॅगवर.
इथे मात्र हा चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय सीमा पारला. चौकार. पुन्हा एकदा समीकरण सोपं होतंय. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये बरोबर 5च धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन अगदी एबीसीडी प्रमाणे समीकरण सोपं झालेलं आहे जयभजन कारगिल या संघासाठी. वैयक्तिक 30 या धावसंख्येवर फलंदाजी परशू करतोय सलामीला सलामीर, ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा देखील समावेश आहे. उपयुक्त इनिंग आपल्या संघासाठी खेळताना सलामीचा फलंदाज आपण पाहतोय कॅप्टन इनिंग, कारण कारगिल संघाचा संघनायक देखील आहे. प्ले अँड मिस मात्र पंच इकडे बोलतात, इशारा वाईटचा करतायत. पाच चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथून 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे, उंचच उंच आणि लांबच लांब. विजयी फटका, विजयी षटकार, काम 25. जयभजन कारिवली संघाने अखेर जय संपादन केलेलं आहे. अभिनंदन जयभजन कारिवली अँड हार्ड लक भद्रावती कालेर. नाबाद 36 धावांचं योगदान देऊन फॅलमध्ये परतताना आपण बघतोय याने विनिंग शॉट ही त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला षटकार. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट एकच नाव आपल्याला पाहायला मिळतंय, अष्टपैलू कामगिरी ज्याने केलेली आहे परशु पाटील ठरला आहे परफेक्ट फॅक्टर. पी परशु पाटील या सामन्याचा सामनावीर. तर लगेच कर्णधारी टॉस साठी यायचे आहेत.